आणि आताची मोठी बातमी, भाजप आणि शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून वाद असल्याची सूत्रांची माहिती. फडणवीसांचं गृह खातं शिंदे गटाला हवं असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप गृह खातं सोडायला तयार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. शहांसोबतच्या बैठकीमध्ये गृह खात्यावर चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भाजप आणि शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. फडणवीसांचं गृह खातं शिंदे गटाला हवं असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज रात्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. यामध्ये मंत्रिमंडळासंदर्भामध्ये चर्चा होणार आहे. यात अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे राहणार अशी सूत्रांची माहिती. तर गृह खातं हे शिंदेंना हवंय, मात्र सध्या गृह खातं भाजपकडे आहे. थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, भाजपकडचं गृह खातं शिंदे गटाला हवं अशी सूत्रांची माहिती आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी हेवे दावे केले जात आहेत आणि गृह खातं जे महत्वाचं खातं महाराष्ट्रातलं मानलं जातं आणि जे खातं यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, ते खातं आता आपल्याला मिळावं असा कुठेतरी सूर जो आहे तो शिवसेनेचा, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि हे महत्वाचं खातं आपल्याकडे असावं यासाठी एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही आहेत असं सुद्धा बोललं जात आहे. नेमक्या वाटाघाटी काय होणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच अजितदादांना अर्थ खातं मिळणार आहे की नाही याबद्दलही साशंकता व्यक्त केली जाते. त्यांच्याकडे ते खातं पुन्हा एकदा जाईल अशी सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते. ज्यावेळी वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांनी बैठक घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये आपल्याला सगळ्या आमदारांना शिस्त लावावी लागेल आणि निधीचं जे वाटप आहे त्या बाबतीत शिस्त लावावी लागणार असं कुठेतरी त्यांनी अजितदादांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आपल्याकडेच अर्थ खातं राहील असं त्यांना सांगायचं होतं का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला होता. मात्र आता आपण पाहतोय की महत्वाची जी खाती आहे त्याच्या वाटाघाटी संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट येऊ लागलेले आहेत आणि हे जे दोन महत्वाची खाती आहेत ती नेमकी आता कुणाकडे असणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. निखिलाजी, गिरीश, 2014 मध्ये ठाकरेंसोबत युती असताना देखील गृह खातं हे फडणवीसांकडे होतं. त्यानंतर शिंदे ज्या वेळेला भाजपसोबत गेले त्याही वेळेला गृह खातं हे फडणवीसांकडेच होतं. त्यामुळे आता 2024 मध्ये ज्या वेळेला सरकार स्थापन होते अशा वेळेला गृह खातं सोडण्यास भाजप तयार असेल का? निश्चित आपण पाहतोय की इतका मोठा कार्यकाळ जो राहिलेला आहे 10 वर्षांचा, यामधले 7.5 वर्ष जे आहे ते या ठिकाणी गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं आणि तितक्या शिताफीनं त्यांनी ही भूमिका आपली वटवली सुद्धा होती आणि कुठलाही आरोप त्यांच्यावर कधीही झाला नाही. त्यामुळे गृह खातं आपण जर पाहिलं तर ज्यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे आलं त्यावेळी बरेचसे आरोप त्यांच्यावर लागले, 100 कोटींच्या वसुलीचे देखील आरोप लागले. त्यामुळे हे अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचं खातं मानलं जातं आणि ही जी भूमिका गृह खात्याच्या मंत्रिपदाबाबतची होती ती फडणवीस अत्यंत शिताफीनं आपली भूमिका पार पाडली होती आणि हेच कारण आहे की भाजप हे सोडायला कुठेतरी तयार नाहीये आणि हे खातं आपल्याला मिळावं यासाठी आता शिवसेना आग्रही आहे. प्रत्येक महत्वाची जी खाती आहेत ती जर भाजप असतील तर मग इतर पक्षांना कुठली खाती मिळणार आहेत याबद्दल सुद्धा बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. वाटाघाटीचा सिलसिला जो आहे तो सुद्धा सुरू आहे आणि हेच कारण आहे की आता एकनाथ शिंदे या खात्याबाबत आग्रही आहे आणि ज्या पद्धतीनं आपण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिताफीनं पेलली अगदी त्याच पद्धतीनं गृह खात्याबाबतची देखील जबाबदारी आपण तितक्याच शिताफीनं पेलो असं सुद्धा एक सूर जो आहे तो शिवसैनिकांचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या कोटातील काही लोकांचा आहे आणि त्यामुळे नेमकं हे खातं आता कुणाला मिळणार आहे. नक्कीच गिरीश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. धन्यवाद.